नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार ज्याप्रमाणे प्रेमासाठी ग्रहांची स्थिती जबाबदार असते, त्याचप्रमाणे काही परिस्थितीमध्ये प्रेमात यश मिळेल की अपयश मिळेल किंवा प्रेमात दुरावा येईल की नाही याचं कारण जे आहे ते सुद्धा आपल्या कुंडलीत आणि त्यांच्या ग्रहस्थितीवर अवलंबून असतं. आणि त्यामुळेच प्रेमात यश मिळेल की अपयश या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत पुण्याचे नामवंत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमारजी. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. जय माता दी. सरांचा परिचय करून देते. आनंद कुमारजी हे आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक आहेत. गेल्या 24 वर्षात त्यांनी अनेक ज्योतिष, वास्तू आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये अनेक गौरव करण्याजोगत किंवा आपण असं म्हणू शकतो किंवा त्यांनी जे काही या सामाजिक आणि ज्योतिषशास्त्रीय क्षेत्रात काम केलं आहे त्याच्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे विविध संस्थांच्या मार्फत. तसंच गोपालन असो किंवा इतर सामाजिक उपक्रम असो, त्यातसुद्धा त्यांचा अतिशय विशेष असा सहभाग असतो. ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कुटुंब सुखावलेली आहेत. त्यांचे उपाय, तंत्र, साधना, ध्यान, रत्न, यंत्र आणि अनुभवसिद्ध तोडगे हे आचरणासाठी हे सगळे तोडगे अतिशय सहज सोपे असे असतात. जीवन मार्गदर्शन या सदराखाली अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांचा समन्वय साधत वर्तमान लक्षात घेत आणि भविष्याची वाटचाल करण्यासाठी ते सगळ्यांना नेहमी मार्ग दाखवत असतात. आणि तुमच्या मनात सुद्धा जर काही शंका असतील किंवा आजच्या विषयाला अनुसरून तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमच्या भविष्याविषयी आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. तुम्ही सुद्धा सरांना विचारू शकता, थेट आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि स्टुडिओ क्रमांक त्यासाठी आमचा आहे 022-6930-2444. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की प्रेमात यश मिळण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कोणती ग्रहस्थिती जी असते ती अनुकूल असते किंवा कुठले ग्रहयोग जे असतात ते अनुकूल असतात. प्रेमासाठी कोणते ग्रह अनुकूल असतात? चांगलाच विषय आज प्रेमासाठी काही आहे. तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर प्रीती नावाचा योग असेल तर तिथे 99.99% आम्ही सांगतो यांचा प्रेमविवाह होत असतो. आणि मग कोणती ग्रहस्थिती याला कारणीभूत आहे? तूळ नावाच्या राशीत आणि वृषभ नावाच्या राशीत जर शुक्राचं भ्रमण असेल, मग कोणत्या अवस्था असो, बालावस्था असो, कुमारावस्था, वृद्धावस्था असो, तर अशा लोकांच्या बाबतीमध्ये प्रेमविवाह किंवा माहितीतल्या मुलाबरोबर मुलीवर लग्न होण्याचे योग संभवतात. त्याचबरोबर शुक्र नावाचा ग्रह हा वृषभ उच्चीचा असेल, कुमार अवस्थेत असेल तरी हा युवा अवस्था असेल, कुमार अवस्था असेल आणि उच्च राशीत असेल तरी अशा लोकांच्या बाबतीमध्ये यांचा विवाह प्रेमविवाह होण्याचे 90% चान्सेस असतात. मग बाकी पुढे तो कोणत्या स्थानात आहे, कोणत्या ग्रहांच्या युतीत आहे, कोणत्या ग्रहांच्या दृष्टीत आहे हा सेकंडरी. पण प्रथम दर्शनी पाहता असे जे पत्रिकेमधले असणारे ग्रहयोग यांना प्रेमविवाह किंवा माहितीतल्या मुलाबरोबर मुलीवर लग्न होण्याचे योग नक्कीच दर्शवत असतात. सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर तसे योग पत्रिकेत असतील तर साधारण वयाच्या कोणत्या टप्प्यावर त्या स्त्री किंवा पुरुषाच्या आयुष्यात प्रेमयोग येऊ शकतो? नक्कीच स्नेहा, इथे वय वर्ष आधारे 16 म्हणजे त्यांना आकलन शक्ती येते, त्यांना आपल्या बुद्धीचा आपला विचार करण्यास प्रवृत्त होतात. अशा वयापासून म्हणजे वयाच्या 16 वर्षापासून ते अगदी 54-55 वर्षांपर्यंत अशा गोष्टींना प्रेमविवाहाचे योग संभवतात. या पत्रिकेला ग्रहांची स्थिती म्हणजे अगदीच वयाच्या 20, 25, 30 वर्षाचं प्रेम व्हायला पाहिजे असं नाही आहे. आमच्याकडे असंख्य असे लोक आले आहेत की वयाच्या 50 नंतर 40 नंतर प्रेमात पडलेले आहेत किंवा त्यांचे जुने मित्र, मैत्रिणी, सहचारी, सवंगडी त्यांच्या आयुष्यात येतात किंवा मैत्रीचा सलोख्याचं एका मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात होतं असं मी अनेकदा पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रेमाला बंधन नाही ते किंवा प्रेमाला मर्यादा नाही ते, परंतु आमच्या माहितीप्रमाणे साधारण वय वर्ष 16 वर्षापासून 54-55 वर्षांपर्यंत अशा युगांना जास्त सक्रिय राहणाऱ्या मंडळी आम्ही पाहिलेल्या आहेत. नक्कीच. आनंदजी, एक फोन येतोय आपल्याला. पुण्यावरून हर्षदा आहेत आमच्याबरोबर. हर्षदाजी, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. सरांना प्रश्न विचारा. हा, माझ्या मुलीचं वय 14/4/97. 97. हा, 98. 14/4/97. जन्म ठिकाण आणि वेळ सांगा. पुणे. वेळ 5:15 संध्याकाळची. संध्याकाळी 5:15. काय ताई समस्या, काय विषय? लग्नाविषयी. ठीक आहे. कन्याचं नाव हर्षदा. हर्षदा. बघा, हर्षदाचे लग्नाचे योग केव्हा आहेत, लग्न कधी होईल, कसं होईल, कुठे होईल आणि तिच्या आयुष्यात काय दडलंय, काय अडलंय. हर्षदा धर्मत्राईंनी सांगितलेले की 14 एप्रिल 1997 सोमवार दिवस संध्याकाळच्या 4:45 पुणे, महाराष्ट्र. मिथुन नावाची राशी, पुनर्वसु नावाचं नक्षत्र आहे, सुकर्म नावाचा योग आहे आणि विष्टी नावाचं कर्ण आहे. पंचांगाच्या पहिल्या पानाचा कोणताही दोष ताई दाखवत नाही. विष्टीकरण सोडलं तर हे की ज्या लग्नामध्ये अडचणी येतील, व्यत्यय येतील. पाहूया पुढे कुंडलीत काय दडलंय आणि लग्नाचे योग साधारण कोणत्या वर्षात आहेत. हिच्या पत्रिकेत विचार करता लग्नाचे योग
साधारण वय वर्ष 23ला सुरुवातीला योग होते, 23 वर्ष संपलेले आहे, आता 28 वर्षी ताई लग्नाचे योग आहेत. वयाच्या 28व्या वर्षी म्हणजे 2025च्या मे महिन्यानंतर 2025च्या जानेवारी महिन्यानंतर आपण लग्नासाठी प्रयत्न करावेत. तर 2026च्या साधारण जानेवारी महिन्यात लग्न आटोपेल. म्हणजे आपल्या लेखीच्या पत्रिकेमध्ये विचार करता पुढच्या वर्षी साधारण जानेवारी महिन्यानंतर हे लग्नासाठी प्रयत्न करावेत. यावर्षी लग्न होईल कठीण आहे. त्याचं कारण आहे की इथं गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. हे आपल्या लेखीच्या पत्रिकेत अष्टम स्थानात चाललेलं, मेष असून गुरुचं भ्रमण चालू आहे. हा 1 तारखेला मे महिन्यात गुरु बदलतोय आणि गुरु आपल्या पत्रिकेत भाग्यात जातोय. तर भाग्यात गुरु असल्यामुळे तो कुमार अवस्थेतून पुढे जाईपर्यंत आपल्या लग्नस्थळ येणार नाही. ते पुढच्या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत गुरु असणार आहे. तर जानेवारी 2025च्या सुरुवातीपासून ते 2026च्या जानेवारी महिन्यापर्यंत लेखीसाठी अनुरूप स्थळ येऊ शकतं. मग आता पण लग्नात 23 वर्ष लग्नाचे योग होते, मग लग्न का झालं नाही? त्याच्या पत्रिकेत मंगलिक पत्रिका आहे. हा कडक मंगळ आहे आणि व्याह्यास्थानातला सिंह राशीतला मंगळ आहे. हा लग्न जमण्यामध्ये लग्नात टिकवण्यामध्ये व्यत्यय निर्माण करतो. तर ताई कोणी याज्ञिक करणारे मंडळी असतील यांच्याकडे हा मंगळ दोष शांतता निवारण करून घ्या. दुसरा सप्तम स्थानात शनी आहे. अनेक लोक तुम्हाला घाबरवून टाकतील. 7व्या स्थानात शनी आहे, 7व्या स्थानात केतू आहे, लग्न स्थानात राहू आहे, मग लग्न होणारच नाही, लग्न टिकणारच नाही, अशा भ्रमात राहू नका. इथे मंगळ जरी इथे असला तरी केतू नावाचा ग्रह मीन नावाच्या राशीत म्हणजे उचीचा आहे आणि कन्येचा राहू हाही उचित मानला. तो ज्या घरात जाईल त्या घरात सदन राहील, परंतु विलंब करणार आहे हे मात्र निश्चित आहे. जर 28 लग्न थांबतंय, पुढे वयाच्या 32व्या वर्षी सुद्धा जाऊ शकतं ह्या सप्तम स्थानातल्या शनीमुळे. तर शनीसोबत आला केतू, याला कुयोग म्हणतात. खोटारडे, चीटर, लफंगे, भामटे लोक मिळण्याचे चान्सेस आहेत. सांगतील लग्नाच्या अगोदर वेगळं आणि दाखवतील वेगळं, असंच काहीतरी लेखीच्या पत्रिकेत आहे. त्यामुळे समोरच्या मुलाची पत्रिका, कुटुंबाची माहिती पूर्ण घेतल्याशिवाय पत्रिकेतल्या 3 गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे ग्रहमैत्री म्हणजे विचार, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठत राहील ना, वंशल वाढेल ना, आणि दोघांना विश्वासात राहील ना, आणि तिसरा गोष्ट की गुरुबळ म्हणजे गरजेपुरता पैसा असेल ना. कारण आपल्या लेखीच्या पत्रिकेमध्ये गुरु नावाचा ग्रह हा पंचम स्थानात आहे आणि तो नीच राशीत आहे म्हणजे कुंभेत आहे. आता कुंभेतला असणारा गुरु हा नीच राशी म्हणला. तो आर्थिक हतबलता येणं, आर्थिक सुबत्ता नसणं किंवा जेवढं आपण प्रयत्न करतो तेवढं आर्थिक लाभ न होणं आपल्या लेखीच्या पत्रिकेत आहे. तेव्हा छोट्या गोष्टींचं तर निवारण करताय. साधारण ऐपतीप्रमाणे गुरुचा पुष्कराज नावाचा रत्न साधारण 2 ते 3 कार्यक्रम धारण करताय. तर मला विश्वास आहे आपली कन्या नक्कीच सधन घरात, सधन कुटुंबात वैवाहिक जीवन उपभोगण्यासाठी पात्र असेल. आणि पुढच्या वर्षी मात्र ताई विवाहासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे साधारण 2025च्या सुरुवातीला मात्र पत्रिकेतले ग्रहदोष निवारण करा. माझा विश्वास आहे नक्कीच अपेक्षा चांगला जोडदार आपल्या कन्येला नक्कीच मिळेल. नक्कीच. पुढचा फोन सुद्धा पुण्यावरून आहे. सर आपल्यासोबत आहेत मंगलाजी. मंगलाजी विचारा तुमचा प्रश्न सरांना. नमस्कार सर. मला मुलगा आहे, त्याचं वय आहे 26 वर्ष. त्याची जन्मतारीख आहे 5 जुलै 1998. जन्म वेळ आहे रात्री 11:09 व पिंपरी चिंचवड पुणे. पिंपरीत त्याचा जन्म झालेला आहे. तर त्याचा लग्नासाठी मी प्रयत्न करते पण लग्न जमत नाहीये. पाहुणाताई चिरंजीव पत्रिकेत काय आहे ते मंगलाताईचं चिरंजीव नाव माहीत नाहीये. तारीख सांगितलेली आहे 5 जुलै 1998 रविवारचा दिवस रात्रीच्या 11 म्हणजे 23:09 PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड. वृश्चिक नावाची राशी आहे. विशाखा नावाचं नक्षत्र, साध्य नावाचा योग आहे. पंचांग पानामध्ये पहिल्या पानामध्ये विशाखा नक्षत्र हे विशाखाचा शब्दशः अर्थ विशाल राहतं, स्वप्न ध्येय उद्दिष्ट मोठे असतात आहे. पण वृश्चिक नावाची राशी आहे, स्पष्ट बोलणारी राशी आहे. 12 राशीत सगळ्यात स्पष्ट बोलणारी ते वृश्चिक राशी. आता लग्नाचे योग केव्हा आहेत हे आपण समजून घेऊया. याच्या वयाच्या साधारण 22व्या वर्षी सुरुवातीला पहिला लग्नाचा योग होता. 22 म्हणजे 2021 संपलेला आहे. 22 नंतर वयाच्या 27व्या वर्षी लग्नाचे योग संभवतात आहे. 25 शेवटी 27 सुरुवातीला ताई याच वर्षी लग्न होण्यासाठी उत्तम स्थिती पत्रिकेत आहे. 22 सप्टेंबर 2024 येत्या साधारण गणपतीनंतर 22 सप्टेंबर 2024 पासून ते साधारण पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत 2025च्या मे महिन्यापर्यंत लग्न होण्यासाठी उत्तम स्थिती राहील. आता गुरुची स्थिती काय आहे? लग्नासाठी गुरु अतिशय महत्त्वाचा. आता जर गुरु याच्या पत्रिकेत मेष नावाच्या राशीतून चाललेला आहे तर ताई आत्ता जो गुरु आहे तो मे महिन्यापर्यंत आपल्याला अजिबात सहकार्य करणार नाही. कारण याचा गुरु नावाचा ग्रह मेष नावाच्या राशीतून चाललेला आहे. राशी वृश्चिक नावाची राशी तर 6वा गुरु इथं मानला जातो आणि 6वा 8व्या गुरुचा मी शक्यतो लग्न करायला सांगत नाही. गुरु बदलतोय, मे महिन्यामध्ये गुरु बदलतोय आणि वृषभ नावाच्या राशीत गुरुचं भ्रमण चालू होत आहे. आज विषय आहे प्रेमाचा. प्रेमासाठी शुक्र नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे. तर ह्याच्या पत्रिकेत शुक्र नावाचा ग्रह हा वृषभ नावाच्या राशीत आहे. पहिल्या सुरुवातीला सांगितलं शुक्र नावाचा ग्रह प्रेम विवाहासाठी अतिशय उत्तम असला पाहिजे किंवा ओळखीतल्याच मुलाबरोबर. म्हणजे प्रेम विवाह म्हणजे पळून जाऊन लग्न करणं वगैरे असं नाही आहे. नात्यातल्या ओळखीतल्या माहितीतल्या मुलाबरोबर किंवा मुलीवर लग्न होण्याचे योग याच्या पत्रिकेत आहेत. आई मंगला आपल्या नात्यातनी आपल्या पैपैकीच स्थळ येण्याचे 90% चान्सेस आहेत.
कारण शुक्र नावाचा ग्रह मातृस्थानामध्ये म्हणजे चतुर्थ स्थानात आहे. तर मातृघरातील किंवा आईकडच्या मंडळी, आईकडचे नातेवाईक, आईकडचे पै पाहुण्यांमध्ये सळ येण्याचे चान्सेस ताई जास्त आहेत. याच्या पत्रिकेत थोडा तामसी स्वरूपाचा आहे. हा मंगलिक नाही बरं का, पण मंगळासोबत असणारा रवी हा पंचम स्थानात आहे. पंचम प्रेम, प्रणय, संतान वगैरे, शिक्षण वगैरे पाहतो. अशा स्थानामध्ये कोण बसलेलं आहे? मंगळ आहे. मंगळ निर्णयाचा कारक आहे. रवी आत्म्याचा विल पॉवरचा कॉन्फिडन्सचा कारक आहे. अति कॉन्फिडंट आहे आणि अति कॉन्फिडंट राहणंही काही अंशी चुकीचं आहे. त्याचा अंगारक नावाचं एक म्हणतात आणि त्या अंगारक नावाचं शांतोदोष निवारण करून घ्या. अर्धकाल सर्पदोष पत्रिकेत आहे. ऐपतीप्रमाणे तुम्ही त्र्यंबकेश्वर नाशिक येथे किंवा नरसोबाच्या वाडीला जाऊन तुम्ही जर कालसर्पाची शांतता करून घेताय तर माझा विश्वास आहे किरकोळ असणारे दोष आपल्याला चिरंजीवच्या पत्रिकेमध्ये लग्नासाठी नक्कीच दूर होतील. फार चिंता करायची गरज नाही. आपले जे प्रेक्षक पाहताय त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या मनात जे प्रश्न नाहीत आपल्या लेकीच्या, आपल्या मुलाच्या, मुलीच्या लग्नासंबंधित, तर आपला विवाह कधी, कसा, कुठे, असे जवळजवळ असंख्य प्रश्न आहेत. ह्याची लेखी उत्तर तुम्हाला दिले जातात. लग्न कधी होईल, लग्न कसं होईल, लग्न कसं करावं, कोणत्या राशीशी करावं, कोणत्या राशीशी करू नये, कोणत्या योनीशी करावं, घात नक्षत्र काय आहेत, किंवा सहज याच वर्षी लग्न होण्यासाठी, पुढील 4-5 महिन्यामध्ये लग्न होण्यासाठी काय उपाय करावेत, ह्या संबंधित विषयांसाठी आमचे पुणे कार्यालय किंबहुना मुंबई कार्यालयात तुम्ही जर सहकार संपर्क नक्की साधू शकता. मे महिन्यामध्ये कोल्हापूरच्या असंख्य लोकांनी मला फोन केलेले आहेत. तर 2 दिवसासाठी मे महिन्यामध्ये कोल्हापूर शहरातही अंबाबाईच्या दरबारी आम्ही येणार आहोत. तर ज्यांना कोणाला कोल्हापूर संबंधित अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबर किंवा आमचे दिलेले ऑफिशियल पुणे मुंबईचे नंबर आहेत, त्या नंबरला तुम्ही संपर्क साधून कोल्हापूरसाठी तुमची तारीख बुक करू शकता. असे सांगण्याचा तुमच्या पत्रिकेमध्ये असंख्य दोष आहेत. त्या दोष त्यांची ग्रहांची स्थिती काय आहे? वक्री आहे, निचीच आहे, उचीच आहे, तो अशुभ अवस्थेत आहे, शत्रू राशीत आहे, हे जे काय पाहायचं आहे तर फक्त आणि फक्त 151 रुपयाच्या कुंडलीमध्ये जी कुंडली घ्यायची आमच्याकडे घ्यायची म्हटली तर साधा लागतात आहे 1500 रुपये. ते फक्त 151 रुपयामध्ये पुढील 10 वर्षाचं भाकीत भविष्य त्यात तुम्हाला दिलं जातं PDF च्या स्वरूपात. त्याचाही तुम्ही उपभोग घेऊ नक्कीच शकता. नक्कीच सर. आणि तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला तुमच्या भविष्याविषयी किंवा भविष्यात कशा प्रकारे हालचाली करायचा याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला आनंद सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही टिपून घ्या आणि त्याद्वारे संपर्क साधून भेटीची वेळ निश्चित करून तुम्ही सरांना नक्कीच भेटू शकता. ते नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं, सगळ्या अडचणींचं निरसन करतील. तसंच त्यांचे अनुभवसिद्ध तोडगे जे आहेत, काही उपाय जे आहेत ते सुद्धा तुम्हाला आचरणासाठी, अनुसरण्यासाठी सोपे आहेत, ते सुद्धा तुम्हाला ते सांगतील. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. आनंद सर, आणखी एक महत्त्वाचं, शुक्र हा ग्रह तुम्ही म्हणताय की फार महत्त्वाचा असतो प्रेमयोगाच्या दृष्टीने. तर मला एक सांगा, जर शुक्र बरोबर आणखी कुठल्या ग्रहाची, आता समजा आपण म्हणूया बुधाची युती असेल तर काय परिणाम होऊ शकतात? नक्कीच शुक्र बुध युती काही अंश शुभ तर काही अंश अशुभ मानले जाते. बुध वाणीचा कारक आहे, बुद्धीचा कारक आहे, ज्ञानाचा कारक आहे. आणि शुक्र वैव्यजीवना कारक आहे, स्त्री तत्वाचा कारक आहे, सौंदर्याचा कारक आहे, शरीर सुखाचा कारक आहे. आता दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र केलं तर कल्पना करा, हा बुद्धिजीवी प्राणी आहे, म्हणजे हुशार आहे, बोलबच्चन आहे, किंवा ते दिसायला नाकीडोळे छान आहे, तो युवक असेल की युवती असेल, तर अशी लोक समोरच्याला आपल्या शब्दाच्या वाणीने किंबहुना आपल्या देहबोलीच्या वाणीने ह्या समोरच्याला इम्प्रेस करतात आणि ह्यांच्या प्रेमात अनेक लोक पडतात. यांच्या प्रेमामध्ये किंवा हे सहज जरी बोलले तर समोरच्याला आपल्या शब्दामध्ये असे काही गुरफटतात की त्या योगायोगाने ते मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात होतं. परंतु हा बुध नावाचा ग्रह हा नपुसक योग, बुध नावाचा ग्रह नपुसक आहे आणि शुक्र नावाचा ग्रह हा ग्रह स्त्री तत्वाचा ग्रह आहे. आता नपुसक ग्रह आणि स्त्री तत्वाचा ग्रह एकत्र आल्यानंतर ह्याचे कॉम्बिनेशन करतं, त्याला अशुभ होतो. म्हणजे काय होतं की काही काळानंतर ह्यांची शारीरिक क्षमता कमी राहते किंवा शारीरिक सुखामध्ये ग्रह प्रपंचामध्ये यांचं दुर्लक्ष होतं. सुरुवातीला फार छान असतं, लग्न झाल्यानंतर वर्ष 2 वर्ष 3 वर्ष अतिशय उत्तम राहतं, पण वर्ष 2 वर्ष 3 वर्षानंतर शुक्र आणि बुध युती असेल तर आम्ही पाहिलेलं आहे मागच्या 25-30 वर्षांमध्ये की ह्यांच्यामध्ये संसारिक रस फार कमी राहतो. शारीरिकदृष्ट्या एक समांग होण्याची मानसिकता फार कमी राहते. एका घरा कुटुंबात राहून एक पती पत्नीसारखं न राहता बहीण भावंडासारखं नातं ह्यांच्यामध्ये निर्माण होतं. तर काही अंशी अशुभ आहे तर काही अंशी शुभ आहे. त्यामुळे धरलं तर म्हणजे सोडता येत नाही आणि चालता येत नाही अशीच काहीतरी स्थिती ह्या बुध शुक्र युतीमुळे नक्कीच घडत असते. अच्छा, जर शुक्र ग्रह 10व्या स्थानात असेल तर काय स्थिती उत्पन्न होते प्रेमयोगाच्या दृष्टीने? नक्कीच 10वं स्थान, आता इथून कर्मस्थान मानलं तर इथून आम्ही कर्म करतो. जे कर्म कराल मग नोकरी असेल, व्यापार असेल, जे काय असेल, तर ज्या मुलाच्या किंवा तो मुलीच्या पत्रिकेतला शुक्र नावाचा ग्रह, मग कोणत्याही अवस्था असो, वृद्ध अवस्था, बालावस्था, उचीचा, कोणत्याही अवस्थेत शुक्र ग्रह असेल, ज्या काम करतो त्या क्षेत्रामधला नवरा मिळू शकतो किंवा बायको मिळू शकते, किंबहुना त्याच इंडस्ट्रीमध्ये ते लग्न होतं किंवा त्याच संबंधित किंवा वडीलधारे आहे, म्हणजे बाबा तिथं 10वं स्थान पितास्थानही म्हणलं तर पित्याच्याकडून म्हणजे बाबांकडून त्यांना स्थळांना येण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा बाबांच्या कुटुंबातून, बाबांच्या नातेवाईकातून स्थळ येणं किंवा बाबांच्या लिडरशिपने, बाबांच्या पुढारपणाने ते स्थळ होण्याची
स्थळ येण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु इथे कर्माचा भाग जास्त येतो. म्हणजे कर्म करतात तिथे त्या फ्लोअरला, त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या क्षेत्रातला मुलगा अथवा मुलगी मिळू शकते किंवा तिथे त्यांचे प्रेम प्रकरण होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अच्छा, शुक्र हा ग्रह जर वृद्ध अवस्थेत आहे तर मग काय होऊ शकतं? शुक्र नावाचा ग्रह वृद्ध अवस्था. आता शुक्र आम्ही पाहतो की सौंदर्य पाहतो, शुक्रावरून आम्ही पाहतो शारीरिक क्षमता पाहतो, शारीरिक सुखाची भावना पाहतो. आता शुक्राचा वृद्ध असेल, म्हातारा मनुष्य आहे, तर म्हातारा मनुष्य शारीरिक सुखामध्ये फार इंटरेस्ट ठेवणार नाही आहे, रंगरूपामध्ये फार नटण्यामुराटात इंटरेस्ट ठेवणार नाही, म्हणजे फार रोमांस येत नाही आहे, हे नटण्यामुराटात फार प्राधान्य देत नाहीत आहे किंवा आपल्यामुळे या दुसऱ्यामध्ये फार इन्व्हॉल्व होत नाहीत आहे. ह्यांच्यात सगळ्या गोष्टी असतात आहे, पण त्या स्वतःला नटणं मुरडणं किंवा स्वतःला नीटनेटकं ठेवणं, स्वतःच्या शरीरासृष्टीकडे लक्ष देणं किंवा फार विरुद्ध लिंग अट्रॅक्शन यांच्यामध्ये राहत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत शुक्र नावाचा ग्रह जर वृद्ध अवस्थेत आहे तर अशा लोकांनी ओपेल नावाचं रत्न किंवा हिरा नावाचा रत्न, अगदी ऐपंथाचं झिरकन नावाचं रत्न धारण केलं तर चालेल. ती गोष्ट कमी आहे, ती वाढवा तुमच्या आयुष्यामध्ये. नक्कीच चैतन्य, नवं रूप, नवीन जोश, नवीन जोम तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमचं असणारं उर्वरित आयुष्य सुखर, आनंदी आणि हॅपीमय नक्कीच होईल. अच्छा, नक्की शुक्राची स्थिती, एक आदर्श स्थिती आपण ज्याला म्हणतो कुंडलीतली, ती कशी असली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपलं मनोवांछित प्रेम आपल्याला मिळावा किंवा तसा जोडीदार आपल्याला मिळावा, यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल? नक्कीच तुमच्या पत्रिकेमध्ये उत्तम स्थितीतला शुक्र म्हणजे तुमच्या लग्नस्थानातला किंवा तुमच्या सप्तम स्थानातला भाग्यस्थानात शुक्र असला पाहिजे. म्हणजे एक तर लग्नस्थान प्रथम स्थान, सप्तम स्थान म्हणजे 7वं स्थान आणि 9वं स्थान म्हणजे भाग्यस्थान. तुमच्या भाग्यात एक तर नशिबात ती गोष्ट असली पाहिजे किंवा व्यक्ती महत्त्वात असली पाहिजे किंवा लग्न झाल्यानंतर किंवा एखादा सहकारी मिळाल्यानंतर तुमच्या ते चैतन्य आणि नवीन गती मिळाली पाहिजे, हा त्याच्या मागे अर्थ. मग कसा पाहिजे तो कुमार अवस्थेत असेल अतिउत्तम, युवा अवस्थेत असेल अतिउत्तम, त्याची जोशीला पाहिजे, तर जोशीला असेल तर गाडी पुढे जाते. तर जोश नाही आणि ढिल्यासारखं चालतोय किंवा होत आहे तर ते होत नाही. मग तुमच्यामध्ये लग्नस्थान, सप्तम स्थान आणि भाग्यस्थानात जर शुक्र नावाचा ग्रह तुळ नावाच्या राशीत, वृषभ नावाच्या राशीत असेल तर ह्यांचं असणारं जीवन सुखर आनंदी होतं. ह्यांच्याकडे आणि या अशा व्यक्तीच्या प्रेमात असंख्य लोक पडतात. म्हणजे एखाद्या घरातला तुळ नावाच्या राशीतला शुक्र प्रधान व्यक्ती असेल, मग तो घरातला कर्ता पुरुष आहे, तर त्याचे आईवडील असतील, त्यांची पती पत्नी मुलं असतील किंवा त्याचे काका मामा चुलते मलते असतील, त्याच्याकडे सगळे अट्रॅक्ट होतात, त्याच्याकडे सगळे सल्ला मागायला येतात आणि त्यांच्या सल्ल्याने अख्खं कुटुंब चालतं. आणि जो नटतो मुरडतो किंवा 4 चौकात पुढे राहतो त्यालाच सगळे विचारायला येतात किंवा काही अंशी त्याला नावं ठेवतात. मग ज्यावेळी शुक्र नावाचा ग्रह भ्रमण गोचरच्या भ्रमणातून षष्ठ अष्ट व्याह्यातून जाईल त्यावेळेला मात्र अशाही लोकांना थोडाफार त्रास होत असतो. त्यामुळे हे 3 स्थानं अशुभ आहेत. म्हणजे 12 महिन्यांपैकी 3 महिने त्रास होईल, पण तुमच्या आयुष्यात 9 महिने तुमच्या आयुष्यात नक्कीच आनंदाचे जातात असं नक्कीच सांगेल. नक्कीच. आणखी एक, प्रेम संबंध किंवा आपला मिळणारा जोडीदार हा उत्तम असावा, आपल्यावर प्रेम करणारा असावा, तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रात आता तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे शुक्र हा फार महत्त्वाचा आहे. पण जर त्याचं स्थान थोडंफार वरखाली असेल कुंडलीत किंवा योग्य त्या स्थानात नाही येतो, तर त्याला प्रभावित करण्यासाठी किंवा त्याला प्रेमसंबंधांच्या दृष्टीने त्यालासुद्धा प्रसन्न करण्यासाठी आपण काय ज्योतिषशास्त्रीय तोडगे किंवा उपाय असू शकतात? नक्कीच, चांगला प्रश्न. आता ज्यांची लग्न झालेत पहिले त्यांच्यासाठी सांगतो. आपल्या पत्रिकेमध्ये जर शुक्र जर कोणत्या षष्ठ अष्ट व्याह्यात किंवा अन्य स्थानात कोणते असेल तर फार चिंता करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही फार वाईट आहात, तुम्ही फार निरुत्साही आहात असं अजिबात काही नाही. हा, पण त्यांची अवस्था जर वाईट असेल, म्हणजे वृद्ध अवस्था आहे, बाल अवस्था आहे, नीच ग्रहाच्या सोबत आहे किंवा अशुभ ग्रहाच्या सोबत आहे, शनियुक्त आहे वगैरे वगैरे, अशा ग्रहांची स्थिती असेल तर सर्वप्रथम तुम्ही शुक्राचा ओपेल नावाचा रत्न धारण करावा, हिरा नावाचा रत्न धारण करावा, झिरका नावाचा रत्न धारण करावा. त्याच्या पुढची समोरच्या आपल्याला अट्रॅक्ट झालं पाहिजे, समोरच्या आपल्याला पाहिलं पाहिजे, आपल्या कंट्रोलमध्ये आपल्या आवाक्यात राहिलं पाहिजे, तर ब्ल्यू टोपाज नावाचं रत्न धारण करावं. ह्याला काही अंश वशीकरण रत्न म्हणतात आहे. याचा पुढे जाता मनोमिलीनंतर आपल्या जर पतीपती लग्न झालं असेल तर मनोमिलीनंतर जर आपल्या घरात पूजनात ठेवताय, आपल्या शयन कक्षात ठेवताय, तर माझा विश्वास आहे दोघांची मनं आणि तन एकत्र राहतील. आता ज्यांच्या पत्रिकेत लग्न झालेलं नाही अशा लोकांसाठी मात्र आम्ही कंपल्सरी गुरुचं बळ, म्हणजे पैसा आत्ता आला पाहिजे, पैसा अतिशय गरजेचा आहे, समाधानवृत्ती असली पाहिजे आणि गरजेपुरता पैसा समाधानवृत्ती असेल तर त्याचबरोबर शुक्राचं बळ असेल. तुम्ही नटण्याबरोबर छान चौके राहताय तर माझा विश्वास आहे आयुष्यात कधीच मागे वळून पाहण्याची गरज पडणार नक्कीच नाही. अशा लोकांसाठी शुक्राचं बळ म्हणजे हिरा, गुरुचं बळ म्हणजे पुष्कराज आणि विशेष म्हणजे साधना तुम्ही आयुष्यात करताय, तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करताय, आई बाबांच्या आज्ञेत राहताय, तर माझा विश्वास आहे तुम्हाला कोणत्याच गोष्टीची असाध्य गरज पडणार नक्कीच नाही. हे तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह शनियुक्त असेल, गोचरीय असेल, तुमची संगत तुम्हाला बनवते, संगत तुम्हाला बिघडवते, तुम्ही चुकीच्या संगतीच्या लोकांमध्ये तुम्ही गेलात तर काही अंश अपयशाला सामोरं जावं लागतं. मग शुक्र नावाचा ग्रह जर पहिल्या प्रेमात तुम्ही आहात आणि प्रेमाचं कुठे खंडन होतंय किंवा गोचरी स्थानामधून शुक्र शनी युक्त असेल
किंवा राहू केतुयुक्त असेल तर कुठे भ्रमिष्ठा होते, कुठे भ्रांत निर्माण होते, कुठे इमोशन अटॅच होतात आहे आणि आपल्या समोरचा व्यक्ती चांगला वाटायला चालू होतो की ती मेल अथवा फिमेल चांगला वाटायला चालू होतं. इथे मात्र नुकसान तुमचं होतं. मनात आलेली एखादी गोष्ट आयुष्यात कंटिन्यू ठेवायची असेल तर निरंतर शुक्राचं बळ वाढवणं गरजेचं आहे, तुमच्या त्याचबरोबर गुरुचं बळ वाढवणं गरजेचं आहे आणि तुमचा आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे. अनेकदा मॅडम आम्ही पाहतो आमच्याकडे काउन्सिलिंगला जेव्हा लोक येतात त्यांचा आत्मविश्वास ढासळलेला असतो, ती अथवा तो कुठेतरी चुकलेले असतात आहे आणि चुकीला क्षमा करायची नाही किंवा क्षमा करण्याच्या नादात ते स्वतःचं नुकसान करून घेतात आणि चांगलं चालणारं कुटुंब उद्ध्वस्त किंवा कुठेतरी तुटलेलं आम्ही पाहिलेले आहेत. आणि भगवंत कृपेने असं काही होऊ नये म्हणून तुम्ही शुक्रासाठी जर काही उपाय करताय आणि विशेष म्हणजे तुम्ही मनोमल यंत्र पूजनात ठेवताय आणि तुमच्या पत्रिकेतली ग्रहांची स्थिती पाहून घेता, तर माझा विश्वास आहे की आयुष्यात मागे वळून पाहण्याची गरज नक्कीच पडणार नाही. अशा गोष्टी तुम्हाला आता टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतो. तर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पुणे, सदाशिवपेठ, मुंबई, घाटकोपर तर कोल्हापूर नगरीमध्ये आम्ही आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकतो किंवा प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आमचं अपॉइंटमेंट शेड्यूल तुम्ही पाहून घेऊ शकता. अनेक लोकांचा प्रश्न इथे घेण्याच्यासाठी वेळ नसते, तर आमचा यूट्यूब चॅनल आहे ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार म्हणून, तर या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही भेटा, तुमचे प्रश्न तिथे टाका. काही दिवसांमध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तरं अशाच माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. इथं जर टी व्ही चॅनलच्या साम टी व्हीच्या माध्यमातून आहे तर तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांना आम्ही न्याय द्यायचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करू. आनंद सर, आणखी एक प्रश्न मला विशेषतः मिथुन राशीच्या बद्दल विचारायचा आहे की बऱ्याचदा असं असतं की ही माणसं दिसायला खूप छान असतात, सुंदर असतात, सुस्वभावी असतात, अतिशय म्हणजे एखाद्याला हवा असा जोडीदार किंवा हवं असं व्यक्तिमत्व त्यांच्याकडे असतं. पण बऱ्याचदा या राशीतल्या लोकांकडे किंवा या राशीतल्या लोकांच्या नशिबात प्रेम हवा तसं येत नाही, तर त्यासाठी काही नक्कीच. आता 12 राशी मिथुन नावाची 3 नंबरची राशी, आधिपत्य बुधाकडे आहे. मिथुन राशीचे मालक कोण आहे? बुध. अगदी एक मगाशी प्रश्न आला त्यामध्ये बुधासंबंध विचारलं होतं. बुध वाणीचा कारक आहे, बुद्धीचा कारक आहे, ज्ञानाचा कारक आहे. वाणी यांची मधुर असते, माधुर्य राहतं. मिथुन राशी पुनर्वसु नक्षत्र असेल तर इथे गुरुचं बळ चांगलं असतं, सधन घरातले असतात, खानदानी असतात. पण चुकून जर शुक्र अशुभ असेल किंवा त्यांचं सप्तम स्थान काही अंश दूषित झालं असेल, भाग्यस्थान काही अंश दूषित झालं असेल तर ह्या अशा गोष्टींना असाधारण साध्य स्थितीनं सामोरं जावं लागू शकतं. पण याला खंडन करणं सहज शक्य आहे. म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट चिरायू आपल्या आयुष्यात राहत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल घडत असो, क्षणोक्षणी बदल घडत असो, क्षणोक्षणी ग्रह बदलत असतात. त्यामुळे असणारी भविष्यातली असणारी वाटचाल त्याचा असणारं तुम्ही अवलोकन करून घेताय तर मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुंदर आणि आनंदी जीवन जगता येतं. 12 राशीतली सगळ्यात आम्ही चांगली राशी म्हणतो ती मिथुन नावाची राशी आहे, कर्क नावाची राशी आहे. आता मिथुन नावाच्या राशीत ही वाणीवर प्रभुत्व चांगलं असतं, वाणी अतिशय गोड मधुरी असते. पण शुक्र जर ते कमजोर असेल तर मात्र मॅरिड लाईफ डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात. यांच्या सुस्वभावाचा, यांच्या परिस्थितीचा अनेक लोक गैरफायदा घेतात. हे सहज रेकोने बोलून जातात. ध्यानी मनी यांच्या काही राहत नाही आहे. आणि अशा लोकांच्या आपण काय बोललो, आपण खोटं बोललं तर 4 वेळा विचार करायला लागतोय. पण हे खोटं बोलत नाही, स्पष्ट बोलतात आणि समोरचा राग येतो, त्यामुळे यांच्या जोडण्याच्या तुटतात आहे. पण काही काळानंतर परत ती लोक फिरून त्यांच्या आयुष्यात येतात. असं तरी मी नक्कीच पाठीमागच्या 25 वर्षात लोकांना अनुभवलेलं आहे. नक्कीच आनंदजी, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. जय माता दी. त्यानंतर तुम्हाला सुद्धा जर आणखी काही समस्यांचं निराकरण करून घ्यायचं असेल तुम्ही आनंद सरांना भेटू शकता आणि नक्कीच तुम्हाला हवं ते मार्गदर्शन आनंद सर नक्कीच करतील. यानंतर आपण इथेच थांबतोय. नमस्कार.